नमस्कार मित्रांनो, मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. मित्रांनो, माझ्या आईवडिलांची परिस्थिती अत्यंत गरीब होती. तर मी ज्यावेळेस लहान होती, 3-4 वर्षाची असेल, तर त्यावेळेस माझी आजी पण होती, म्हणजे आईची सासू आणि आईचे सासरे, म्हणजे आजी पण होते त्यावेळेस मी जेव्हा लहान होती तेव्हा, आणि आजोबा पण होते. आणि हे माझे काका जे आहेत ना, ते त्यावेळेस नुकतेच शिक्षक म्हणून लागलेले होते. तर मग काकू पण शिक्षिका नुकतीच लागलेली होती. तर मग माझ्या वडिलांचे म्हणजे माझे वडील अत्यंत म्हणजे काहीच कामाचे नाही, बिचारे अत्यंत गरीब आहेत. माझे वडील अगदी वेगळे आहेत. मी सांगेल तुम्हाला एखाद्या वेळेस व्हिडिओच्या माध्यमातून. तर मग आजी आणि आजोबा माझ्या काकांना सांगायचे की माझ्या नातीला शिकव म्हणजे घेऊन जा शिकायला, की तिचा बाप एवढा असा गरीब आहे बिचाराचा, म्हणजे माझा मुलगा. तर मग काकांनी त्यांच्याकडे शिक्षणासाठी मला नेली, की मी घरात मोठीच मुलगी होती, तर आणि पहिली मुलगी होती माझ्या वडिलांची. तर मग आणि काका शिक्षक असल्यामुळे मग आजी म्हणे घेऊन जा, शिकव नातीला, म्हणजे तुझ्या पुतणीला शिकव. तर मग माझं नाव पहिलीला काकांनीच टाकलं. पहिली तर 15वीपर्यंत मी काकांजवळ शिकली. कारण मग इकडे आईच्या वडिलांचा पण म्हणजे सपोर्ट होता, म्हणजे माझ्या काकांना, की माझ्या नातीला शिकव, तू घेऊन जातो आहे तर मग चांगलं शिक्षण कर तिचंवालं. तिचे वडील असे गरीब आहेत, माय गरीब आहे बिचारी. तर मग माझे इकडचे पण आजोबा, म्हणजे आईचे वडील पण आणि आईची आजी पण, आणि इकडे पण माझी आजी म्हणजे माझी आईची सासू पण, तर घेऊन जा आणि शिकव. आता तूच आहे आपला पगार कमवता घरामध्ये. तर मग काकांकडे मी पहिलीला म्हणजे 4-4.5 वर्षाची असेल मी तेव्हा, पण पहिलीला नाव काकांनीच मला टाकलं. म्हणजे पहिलीपासून तर 15वीपर्यंत काकांनी मला शिक्षण दिलं. तर आपण म्हणतो, म्हणजे हे बघा मित्रांनो, मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. मी माझा अनुभव इथं का व्यक्त करत आहे माहिती आहे का, की अशीही काही नातलग असतात, की म्हणतात ना, की झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची, कशाला उलगडायचं. हे बघा मित्रांनो, आपण जरी उलगडलं नाही, तर मग कसं असतं माहिती आहे का, जे खूप चुका करतात ना, त्यांची झाकली जाते, आणि जे चुका फार कमी प्रमाणात करतात ना, त्यांच्या अशा उघड्या होतात. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या मित्रांनो, की हा माझा मी अनुभव सांगत आहे, की कुठंतरी एक ओळ जरी तुम्ही चांगली शिकणार ना, की सावधान व्हाल ना या गोष्टीतून, तर माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे. थोडंफार नॉर्मल सावधान, मी इतकी हुशार नाही की तुम्हाला मी खूप ज्ञान देणार, अशी मी हुशार नाही आहे. पण मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते आहे, की काही कुटुंबामधले अनुभव असे पण असतात का, म्हणून मी तुम्हाला या दृष्टीने सांगत आहे. की नेलं काकांनी मला शिक्षणासाठी. पहिलीला तर काही कळत नाही, आपण पहिलीला असतो म्हणून. दुसरीला पण नाही कळत, तिसरीला असताना पण नाही कळत, पण मग चौथीला असताना कळतं ना मुलांना, की आपल्याला भांडी घासायची असतात. तर मला कळत होतं 4थी-5वीला असताना, एवढे मोठे भांडी द्यायचे. आता 2 काका आणि काकू त्यावेळेस, आणि मी, तर कळायचं मला की आता भांडी घासावी लागतील. मग 6वीला असताना पण मला कळायला लागलं, मला एवढी भांडी कामं करायची. मम्मी माझी आई यायची मला भेटायला, तर खूप प्रचंड रडायची मी, की मला जायचंच आहे. मला असं वेगळं वाटायचं तिथं, की हे भांडी घासणं, काकूचे डोळे वटारणं, काकाचे डोळे वटारणं, काकाचा जोरजोरात आरोड्या मारून रागवणं, काकूच्या अशा चिमठ्या खोडणं, मला फार वेगळं वाटायचं. आईचा पदरच सोडायची मी, प्रचंड रडायची. खूप त्रास होतो आहे सांगताना. तशीच बिचारी निघून जायची, आणि मग अजून काका काकू झोडायचे, तू आईच्या मागे का लागते, नाही लागायचं,
हे घर आहे ना, इथंच राहायचं, इथंच हे म्हणजे विचित्र पद्धतीने. तर मग असे करता करता जसं जसं मला कळत गेलं तसं तसं मी अनुभवत गेली की काका काकूंजवळ शिकण्याची अजिबात म्हणजे कोणीच शिकू नये, अजिबात शिकायचं नाही की काका काकूंजवळ कसं असतं शिक्षण. ते मला हळूहळू कळायला लागलं की त्यांचं मारणं, बोलणं, खायला न देणं, आपल्याला चहाची सवय असते ना. आता माझ्या आईकडे जायची, चहा दूध असतो, चहा दूध प्यायची सवय असते, चहाची सवय असते, पण कधीच नाही. फक्त काम करायचं, थोडीफार शाळा करायची, तर घरी यायची आणि सगळे कामं करायची. स्टोववर स्वयंपाक करू लागायचा. जसं मी 8वी 9वीला गेली ना, तर अक्षरशः स्टोववर पोळ्या करायची, भाजी करायची. काका काकू यायचे तोपर्यंत कधीतरी शाळेत पाठवायचे ते मला आणि घरी अभ्यास करायची. मग सकाळची शाळा असली तर काकू 1 वाजता घरी यायची. मग माझी पण कधी कधी शाळा असायची तर मला लांब जावं लागायचं, 5-6 किलोमीटर लांब जावं लागायचं. म्हणजे विंचूर ते बोरकोण, तुम्हाला माहिती असेल जे खानदेशातले असतील, त्यावेळेस एवढ्या रिक्षा नव्हत्या. 98, 97, 96मध्ये 95 नाही म्हणते, 98, 99, 97मध्ये कुठे एवढ्या रिक्षा होत्या. तेव्हा आम्ही पायीच जायचो. मग त्या विंचूर चौफुलीवर किंवा बोरकोण असेल किंवा शिरूर, एकच चौफुली असते ती, तिथून मग बसची पास काढायची. असं तर पायीच जायचं एवढ्या किलोमीटर. बसची पास काढायची, सकाळी 6 वाजता जायचं. काकूकडनं चहा मागायची, मला चहा नाही, असंच जायचं. आंघोळ करायची, दप्तर उचलायचं, एवढ्या किलोमीटर अंतरावर जायचं आणि मग त्या चौफुलीवरची बस यायची, पास दाखवायचं आणि मग तिकडून ना डबा, ना काही, ना चहा, ना पाणी, ना पाण्याची बॉटल, काहीच नाही. तर मग तिकडून पुन्हा बसने यायचं, पुन्हा मग बोरकुंड ते विंचूरपर्यंत असं शेतामधून ते घरी यायचं. आणि पुन्हा काकू आता 2-1:30ला घरी येईल, तर पुन्हा स्टोव पेटवायचा, कडकडून भूक लागायची. मग पुन्हा स्टोव पेटवायची, पटेल तशा कच्च्या भाकरी ठोकायची. त्यावेळेस मी 10वी-11वीला होती. तर मग 11वीच्या मानाला काही इतकं मोठी बाई नसतो आपण. मग स्टोववर छानपैकी भाकरी करायची, भाजी करायची. काकू यायची, काकूला आयता ताट रोज असायचा आणि समजा एखाद्या वेळेस नाही दिला गेला तर मग काकाचं मारणं सुरू. कंटाळा येतो ना मित्रांनो 11वीच्या मानाला. म्हणजे मी तर तसा स्वयंपाक तर 7वीपासून करायला लागली होती, पण मग 11वीला मला छान समजायला लागायचं. आता ती सवय पडून गेली होती. भांडे घासायची, फरशा पुसायची, सगळी सवय पडून गेली होती. जर एक वेळेस जर दिला नाही, मग लगेच काकू सांगायची, हिने मला आज ताट दिलाच नाही. लगेच पुस्तक घेऊन अभ्यासाला बसली. मग त्या काकाचं मारणं, तुला लाज नाही वाटत का? एवढ्या दूरून आपली काकू येते, जेवण द्यायचं, तिला रोजच ताट द्यायचा. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, प्रचंड सहन केलेल्या आहेत. एखाद्या वेळेस समजा मी दळण केलं नाही ना, आता 11वीच्या मुलीला काय समजतं बरं मित्रांनो. आता माझी मुलगी 12वीला गेलेली. आता आई कशी असते माहिती का, आता लेकीला वाटतं की नाही मम्मी आज मला फरशा नाही पुसायच्या आहेत. मग आपण आई काय म्हणते, आपली जी आई असते ती, नको बेटा तुला पुसायचं नाही, नको मम्मी काही गरज नाही, मला पोळ्या नाही लाटायच्या. म्हणजे हक्काने सांगतं ना, नको लाटू बेटा. पण तसं आहे ना, तिथं काकांकडे नव्हतं. तू आजारी पड, तू काहीही कर, पण आम्हाला आयतं जेवण दे. पण त्यावेळेस खरंच मित्रांनो मोबाईल पाहिजे होती, मोबाईल. पण आता मी खरंच कंपनीला आभार मानते, मनापासून हृदयापासून मी आभार मानते की आता म्हणजे टिपलं तरी जातं. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्याच्यामुळे हे असे फायदा उठवायचे काका चुलते. तर इतका त्रास सहन केलेला आहे ना, जेवायला पण अपूर्ण. आधी त्यांना वाढून द्यायचं, मग आपण उरलेलं खायचं. मग पुन्हा एवढी मोठी भांडी घासायची, मग दळण निवडत बसायचे छोटेशा. आता ह्या गोष्टी फार कठीण केलेल्या त्या मानाला आहे ना, शेतीचं काम परवडलं असतं. मी जरी घरी माझ्या आई बापाकडे राहिली असती ना, ते म्हणतात ना गाडं बैलावर जाऊन शेती केलेली परवडली असती मला. पण त्या आईला
आईने इतकं राबवलं नसतं, की अगदी दळण घेऊन येण्यापासून चिठ्ठी म्हणजे अशी किराण्याची चिठ्ठी देण्यापासून इतकुशी 9वी-10वीची मुलगी 2-2 थैल्या घेऊन किराणा आणते त्याच्यापासून. आणि सकाळी लवकर उठायचं, 4 वाजता उठलंच पाहिजे. त्यांची सकाळी शाळा असायची कधी वर्षभर असते ती शाळा. कधी वर्षभर त्यांची शाळा राहायची. शिफ्ट बदलत असतात मास्तर लोकांच्या, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर मग सकाळची शाळा असते तर 4 वाजता उठायचं. खेडेगावामध्ये 4 वाजता पाणी येतं आणि ते एवढे मोठे पत्राचे हांडे असायचे, एवढाले मोठाले. ते घेऊन मागच्या गल्लीत जायचं. पुढच्या गल्लीत जरी कोणी बाया आता नळावर म्हणते, बाई आमचं पाणी राहिलेलं भरायचं, तू जा मागच्या गल्लीत. तेवढं सकाळी 4-5 वाजता उठून मागच्या गल्लीत तो हांडा ओढत आणायचा. काका बी भरायचे पाणी, पण मग मलाही लावायचं कामाला 4 वाजेपासून उठून. असं आपल्या पोटाच्या मुलांना करतो का बरं मित्रांनो? नाही करत 4 वाजता उठून. तर खूप प्रचंड, म्हणून मित्रांनो ह्या गोष्टीतून मला सांगायचं आहे. आणि की नका ठेवू, मामा मावशांकडे पण ठेवत नका जाऊ आपली मुलं शिकायला, ना काका काकूंजवळ पण ठेवत नका जाऊ. ते कसं काय होतं माहिती आहे का मित्रांनो? आता मी सांगू शकत नाही, इतकं मी प्रचंड सहन केलेलं आहे. साधं दळण जरी माझ्याकडनं निवडलं गेलं नाही ना, तर अक्षरशः तो मला पुस्तकाने मारायचा, काका तुला वाटत नाही का लाज? आपली काकू थकून येते आणि तू तिला काम सांगते, दळण निवड, तुला सवय लागेल पुढे. आत्तापासून सगळ्या गोष्टींची सवय कर. चुलीवरची सवय कर, स्टोववरची सवय कर. त्यांच्याकडे गॅस पण नव्हता, एवढे शिक्षिका होते, पण त्यांच्याकडे गॅस पण नव्हता, त्यांच्याकडे TV पण नव्हता, फक्त तो रेडिओ होता. फार कधीतरी तो रेडिओचे गाणे 2-4 गाणे ऐकायचा बिचारा काका, बाकी काहीच नाही. बस फक्त तिथं काम काम काम. आणि त्यांना मुलं पण ज्यावेळेस झाली ना, त्यावेळेस बी ना काकूने तात्पुरती बाई लावलेली होती. जेव्हा ती काकू डिलिव्हरी झाली तेव्हा तात्पुरती बाई लावलेली होती. ती काय करायची, फक्त मला मदत करायची, भांडी धुवू लागायची, लगेच निघून जायची. मग बाकीच्या गोष्टी आपण सगळं करायच्या. मग त्यांची मुलं जशी मोठी होत गेली ना, तसं मलाच करावं लागायचं. त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा झाला, तर त्यांचं पण आपल्यालाच करावं लागायचं. मग त्यांची मुलं जशी मोठी झाली ना, तशी मग मी पण 12वीला गेली तोपर्यंत. म्हणजे प्रचंड कामाचा लोड. कामाने माणूस मरत नाही मित्रांनो, हे मला चांगलंच माहिती आहे. पण लहानपणापासून तर 12वीपर्यंत जर कंटिन्यू जरी काम असेल, तिथं खायला नसेल ना, चहा असेल ना, दूध असेल, तर त्या घरात कसं चित्त लागणार? सतत काम. रिकामीच बसू नको, अजिबात बसू नको रिकामी. सतत काम कर, सतत सडा. सकाळी उठून एवढीशी पोरगी शेण आणायचं इकडून तिकडून शोधून, तो सडा टाकायचा, ते करायचं, म्हणजे प्रचंड लोड असायचा. मग 12वीनंतर त्यांनी मला जेव्हा हॉस्टेलला टाकलं, धुळ्याच्या हॉस्टेलमध्ये, तिथं पण त्या बिचाऱ्याची नजरच असायची. आता गव्हर्मेंट हॉस्टेलला टाकलेलं होतं. तर गव्हर्मेंट हॉस्टेलला आपण जेव्हा जातो तेव्हा सगळंच असतं ना. आपली आई जरी हॉस्टेलला टाकते तर आपल्याला सगळं काही देते की नाही बांधून, की चटणी घेऊन जा, गोधडी घेऊन जा, सगळं घेऊन जा. काहीच नाही. तिथं जे मिळायचं थोडंफार तेवढंच, घरून काहीच नाही. म्हणजे खूप हाल झालेले. आता हे तर फक्त शॉर्ट आणि कट सांगते मित्रांनो मी, पण माझ्यासारखीने हाल कोणीच सहन केले नाही. त्याच्यापेक्षा शेती मला परवडली असती. शेतीमध्ये तरी 2 तुकडे आनंदाने खाल्ले असते. आणि आईला म्हटले असते, बाई आता मी थकली, मला आज दिवसभर आराम करायचा आहे. तर आई कशी म्हणते, कर बाई, तू शेतातून आली माझी लेक, दमून झोप. पण इथं तसं नव्हतं. थोडी जरी लोवली ना, उठ, तुला इथं कशासाठी ठेवलेलं आहे? म्हणून मित्रांनो आहे ना, कसं आहे ना, लोकांच्या घरी नका टाकू. मी माझ्या अनुभवातून सांगते. आता माझ्या काकाची आता इतकी फुशारकी झाली होती माहिती का, तर त्या गावामध्ये ना, अरे वा, पुतणीला शिकवतो बरं का मास्तर, पण हे थोडी कळतं की मास्तरीन पुतणीकडनं कितीतरी कामं तिच्याकडनं करून घेतात. तिला साधं पोटभर जेवण नाही, किंवा तिच्या मनासारखा कधी बिस्किटचा पुडासुद्धा मी अनुभवलेला नाही. खोटं वाटत असेल तुम्हाला मित्रांनो, आज माझा गुरुवार आहे.
कारण मी गुरुवारी कधी खोटं बोलत नाही. तर ते प्रचंड म्हणजे म्हणायचे की बिस्किटचा पुडासुद्धा मी बघितलेला नव्हता. मग 12वी नंतर मला हॉस्टेलला टाकलं. तिथं मग निर्वाह भत्ता मिळायचा. माहिती असेल बऱ्याच लोकांना की गव्हर्मेंट हॉस्टेलला त्यावेळेस मी ज्यावेळेस होती तेव्हा आत्ताचं मला काही माहिती नाही किती निर्वाह भत्ता आहे. आत्ताचा वाढला असेल कदाचित, पण त्यावेळेस ना 30 रुपये निर्वाह भत्ता मिळायचा आम्हाला. तर दर महिन्याला काकाची हॉस्टेलला भेट. तुला ते 30 रुपये मिळाले ना, मग आण इकडे. तर आपण म्हणायचं चप्पल तुटलेली असायची, आता 15 रुपयाची चप्पल काका घ्यायची, तुटून जायची. तर लगेच मग चल तू आता घरी चल हॉस्टेलवरून, मग तुला मी पाहतो. तुला महिन्यातनं चप्पल लागते, 2 महिन्यातनं चप्पल लागते ना, चल घरी मग मी तुला पाहतो. हे माझ्या आईवडिलांना माहिती होतं का मित्रांनो? हे केव्हा सांगितलं माहिती आहे का मित्रांनो? ज्यावेळेस माझं लग्न झालं ना, 15वी होऊन माझं ज्यावेळेस लग्न झालं ना, त्यावेळेस मी सगळं सांगितलं माझ्या मावशीला, माझ्या आईला, सगळ्यांना स्टोरी सांगितली की मी कसे हाल भोगले, मी का हाल भोगलेत माहिती. कारण मला जसं कळत होतं ना, तशी माझ्या आईवडिलांची परिस्थिती मला कळत होती. कारण मी आईला सांगायचे ना की मला नाना मारतो, त्या मास्तर काकाला नाना म्हणतात, नाना मला मारतो, असं करतो, खूप काम पुरतं आई. मला चहा दूध पाहिजे असतो, चहा दूध भेटत नाही, दूध पाहिजे असतं, चहा भेटत नाही, बिस्किट पाहिजे असतं, बिस्किट मिळत नाही. माझी आई म्हणायची बघ बाई, तुला तर माहिती आहे ना. मी आजीला सांगायची, आजीची तर प्रचंड लाडकी होती मी. आजी कधी दवाखान्यात यायची इकडे मास्तरकडे. आजीची काही तब्येत बिघडली ना, तर आजीच्या नाकातून रक्त व्हायचं माझ्या वडिलांची आई. तर ज्यावेळेस आजी इकडे यायची ना, तेव्हा माझी आजी बघायची की किती त्रास आहे असं, की मास्तर एवढा त्रास देऊ शकत नाही. मग आजी बोलायची की का रे नाना तू, म्हणजे अहिराणी भाषेत बोलायची, आमच्या खानदेशी भाषेत, की नाना तुले शिकाळाले पोर धाडेले का तिले काम करायला धाडेले. म्हणजे आजी अशी बोलायची, तिला शिकवायला मी पाठवलेलं आहे का तू सतत काम लावतो तिला आणि तू तिला पोटभर पण जीव घालत नाही. मग माझी काकू ना आजीसाठी खवा करायची. आजी 4-5 दिवस यायची ना दवाखान्यासाठी, खवा करायची. तर तुम्ही सांगा मित्रांनो, फक्त आजीला खवा द्यायची, तिच्या मुलांना ती द्यायची, 2 मुलींना द्यायची, मुलाला द्यायची, आणि मला म्हणायचं नको त्यांनाच खाऊ दे. कसं वाटेल बरं मित्रांनो, तुम्ही सांगा. मग आजीच्या डोळ्यातून ढसाढसा पाणी व्हायचं, आणि मग माझी आजी पदराला तो खवा बांधायची. आणि जेव्हा माझी काका शाळेत जायची, ती जी मुलं आहेत ना छोटी त्यांचीवाली, ती जेव्हा शाळेत जायची, मग मी घरी असायचे. कारण कधी मला तेव्हा आजी मला तो खवा खायला द्यायची. नाहीतर मग आजीला आहे ना मी आता बाहेर घेऊन जायची. त्यावेळेस टॉयलेट नव्हते घरामध्ये, खेडेगावात अजूनही नाही आहेत बऱ्याच ठिकाणी. तर मग आजीला ना डबा असतो ना, डबा घेऊन आजीला इथं माझी आजी माझ्या इथं धरायची, आणि मग मी न्यायची आजीला घेऊन बाहेर. तर तिथं आजी मला खवा द्यायची, काही जरी आणलं तर तिथं मला द्यायची. हे कितपत चांगलं होतं बरं माझ्या दृष्टीने. खूप सहन केलेलं आहे मित्रांनो. म्हणून आणि मग ज्यावेळेस 70,000वर हुंडा देऊन असा तर 15वीपर्यंतचा प्रचंड त्रास आहे, तो अजून मी काहीच सांगितलेला नाही आहे. मग जेव्हा माझं लग्न जमलं त्यावेळेस मग लग्न जमल्यानंतर मग लोक कशी सांगायची, तर 70,000 हुंडा दिलेला आहे मला. आणि मग ते शिंदखेड्याच्या त्या गुजरातीवाडीमध्ये लग्न केलेलं आहे माझं. तर मग जेमतेम 1.5 लाखामध्ये पण नाही पडलेले, जेमतेम 1,10,000 किंवा 15,000 ते लग्न होतं माझं वालं त्यांनी केलेलं, आणि 70,000 रुपये हुंडा होता. तर सगळ्यांना सांगत फिरला माझा काका, मी मुलीचं लग्न केलं, मी पुतणीचं लग्न केलं, सगळ्यांना. पण पुतणीने काय सहन केलं हे सांगत नाही. आपण म्हणतो ना मित्रांनो की आपली मुलं काकाकडे शिकतील, काकूकडे शिकतील, मामाकडे शिकतील, मामीकडे शिकतील, आत्याकडे शिकतील, कोणाचकडे नाही शिकत मुलं फुकटची, अजिबात शिकत नाही. मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, कोणीही फुकटचं शिकवत नाही. आणि माझ्या काकानेही मला फुकटचं
शिकवलेलं नाही आहे. कारण प्रचंड काम करून घेतलेलं आहे. आज तुम्ही सगळ्या कामाला बाई लावा बरं, किती पैसे घेते ती. आणि सगळं म्हणजे ते आता कसं आहे मित्रांनो, लहान मुलांना जरी कामाला लावलं ना, आता काहीतरी आहे वाटतं, तर त्यावेळेस जरी मोबाईल राहिले असते ना, मग बघितलं असतं की किती त्रास सहन करावा लागतो. आपण म्हणतो ना, मामा शिकवेल, काही नाही, फुकटचं कोणीच शिकवत नाही. आता तुम्ही जरी एखाद्या मामाकडे जरी मुलाला टाकलं, चला बाबा तिचा मामाकडे, त्याचं शिक्षण होऊन जाईल आपल्या मुलाचं, किंवा आपल्या मुलीचं मावशीकडे शिक्षण होऊन जाईल, किंवा आपल्या मुलीचं आत्याकडे शिक्षण होऊन जाईल, किंवा काका काकूकडे शिक्षण होऊन जाईल. नाही, आपल्याला मोबदला द्यावाच लागतो. आता मी माझं सांगते उदाहरण, की एक बाई होती, तिने भावाच्या मुलाला ठेवलेलं होतं, तरीसुद्धा तो भाऊ त्या मुलाचं म्हणजे पीठ देऊन जायचा दर महिन्याला. की मुलगा तर काही एवढे 10 किलो पीठ नाही खात ना, की मुलगा ठेवलेला होता, तर भाऊ बहिणीसाठी, जाऊ दे आपल्या बहिणीकडे मुलगा आहे म्हणून 10 किलो पीठ, 1 किलो साखर, तेल सगळं देऊन जायचा. हे फुकटचं शिक्षण असतं का बरं? आपण दुसरीकडे मुलांना टाकतो. नाही, आपण म्हणतो ना, काकाकडे माझा मुलगा शिकून गेला, काकूकडे मुलगी शिकून गेली, मामाकडे, आणि मग ते मामांना काकांना वाटतं की माझ्या भाच्याला शिकवलं हो मी, माझ्या भाचीला शिकवलं हो मी, माझ्या पुतण्याला शिकवलं हो मी, माझ्या अमुकला शिकवलं हो मी. काही कोणी फुकटचं शिकवत नाही मित्रांनो, एकतर वसूल करून घेतात. म्हणून आहे ना, आपली मुलं आहे ना, सरळ हॉस्टेलला टाका. आणि जर हॉस्टेलचा खर्च पेलवत नसेल ना, तरी ना रूममध्ये एखादं रूम घेऊन द्या. पण अशा काकाकडे ना, मामाकडे ना, कोणाचकडे टाकू नका, कारण ते आपल्याला परवडत नाही मित्रांनो. कदाचित मी माझ्या अनुभवातून सांगते, तुम्ही काहीही करा, मला म्हणजे मी तुमच्यावर फोर्स नाही करत आहे, कारण तुमचे नातलग, कारण बऱ्याच जणांचे नातलग खूप चांगले असतात, पण मी तर काही आजपर्यंत ऐकलेलं नाही बरं का मित्रांनो. बघा, आता अजून एक छोटंसं उदाहरण देते, की छोटीशी मुलगी, अगदी म्हणजे ती अशी बोबडी बोलणारी, म्हणजे आता ती बालवाडीच्या अगोदर जे असतं ना, ते शिक्षण म्हणजे प्ले ग्रुप असेल कदाचित. आता माझी मुलगी मोठी झाली ना, त्याच्यामुळे ते प्ले ग्रुप, नर्सरी विसरून गेली मी. तर छोटीशी होती, तर मावशीकडे ठेवलेली होती. माझ्या डोळ्यांनी बघितलेलं उदाहरण आहे ते. तरी ओळखते मी त्या बाईला, चांगलीच ओळखते. तर बहिणीची मुलगी एवढीशी ठेवली, आणि मग त्या बहिणीला काय सांगितलं माहिती का, ते की तुला ह्या मुलीचा, मी ठेवते तुझी मुलगी, असं नाही की चला बा आपली मोठी बहीण राहते नाशिकमध्ये, तर आपण ठेवूया. तर छोटीशी मुलगी, तरी तिचा 60,000 रुपये खर्च द्यावा लागेल वर्षाचा म्हणे, तेव्हा मी ठेवेल. मग आता दिले नसतील बहिणीने 60,000 रुपये, तर तुझी मुलगी तू घेऊन जा, आता माझ्याकडनं काही होत नाही. असं असतं मित्रांनो, कोणीही फुकटचं ठेवत नाही. उलट आहे ना, आपण ठेवतो अशा पट्ट्यारपणाने ठेवून देतो, खर्च आपणच करतो. आपलं मूल ज्या घरी असतं आपणच करतो. एवढे माझ्या काकाने ना माझ्याकडनं वसूल केले, की प्रचंड कामाला लावले, प्रचंड म्हणजे अक्षरशः मी बोलली ना तुम्हाला, मला चहा माहीत नव्हतं, बिस्किट माहीत नव्हतं, अपूर्ण खायला, धडपोट नाही भरायचं, उरलेलं सुरलेलं खायचं, खूप हाल सहन केले. आणि मला जसं जसं कळायला लागलं तसं मी आजीला सांगत होते. मग माझी आजी मला काय म्हणायची, जेव्हा आम्ही जायचो ना बाहेर डब्बा घेऊन, आता खेडेगावात, आता मला लाज वाटते तुमच्यासमोर बोलायची, खूप लाजास्पद गोष्ट आहे, तेव्हा मला आजी सांगायची, बघ बेटा, तो मास्तर आहे ना तसाच आहे, पण कसं आहे ना, तुझा बाप असा आहे ना, त्याच्यामुळे तुला शिकावं लागेल, आणि तू जरी शिकली ना, तर मागच्या ज्या तुझ्या 2 बहिणी आहेत ना लहान, त्या आपोआप ओढल्या जातील. तू शिकून जरी तुला थोडाफार नवरा जरी चांगला भेटून गेला ना, तर मागच्या ज्या तुझ्या बहिणी आहेत ना, त्यांना लग्नाला अडचण नाही येणार, त्या पण आपोआप हे, म्हणून तुला सहन करावं लागेल, कारण तू मोठी आहे. घरी येऊन बी तिथं काय करशील, तुला घरी येऊन पण काय करशील. म्हणून सांगते मित्रांनो, बघा, फक्त आहे ना नातं, म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही मित्रांनो, मी माझ्या अनुभवातून सांगते की आपण लेकरांना ठेवतो ना दुसरीकडे, पण
काही वसूल करतात, ते आपल्यालाच द्यावं लागतं. धान्य असो काहीही असो आपल्यालाच द्यावं लागतं. फुकटचं कोणीच नाही ठेवत, कोणीही फुकटचं ठेवत नाही. व त्याच्यापेक्षा आहे ना हॉस्टेलमध्ये टाकलेले बरं किंवा मग रूम करून ठेवलेले बरं असं मला वाटतं. मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगत नाही आहे की तुम्ही कुठेही ठेवा. तुमचे जरी नातेवाईक जर तुमच्या मुलांना फुकटचं ठेवत असतील, 1 रुपया न घेता जर शिक्षण करत असतील ना, तर मी म्हणते खरंच लाखातले हिरे आहेत तुमचे नातेवाईक. पण कसं असतं, पण मी खूप अनुभव घेतलेला आहे मित्रांनो, की नाही हो कोणाचे कोणी, अजिबात नाही. आपण म्हणतो की मामाकडे शिकला, फुकट नाही शिकत मामाकडे मित्रांनो. म्हणून मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की हे लोक आहेत ना, यांना बढाई मारू देऊ नका. काही असतात ना काही घरांमधले की मी भाच्याला ठेवलं बरं का शिक्षणासाठी, मी पुतणीला ठेवलं, मी अमुकला ठेवलं, आम्ही होतो म्हणून याचं शिक्षण झालं. पण मग खर्च कोण देतं हे बघावं लागतं ना मित्रांनो. तर असंच म्हणजे माझं जे आहे की माझं बालपण कसं केलं हे फक्त मी तुम्हाला शॉर्टकट सांगते आहे की याच्यातून तुम्ही नॉर्मल गोष्ट तरी शिकू शकाल, या दृष्टीने मी हा व्हिडिओ आणि हे मत या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकत असेल तर मला माफ करा, पण मी माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून.